नमस्कार मुलांनो, आज आपण एका खूप कष्टाळू हुशार मधमाशीची गोष्ट पाहणार आहोत. ही गोष्ट एका शेतकरी, मुंगी आणि तिच्या मित्रमैत्रिणींची आहे. चला तर मग सुरू करूया. मुलांनो, एका शेतात एक शेतकरी खूप कष्ट करायचा. त्याच्या शेताभोवती झाडे होती, जिथे मधमाशी, कोकिळा, खारुताई, चिमणी आणि कावळा राहत होते. मला सूर्यफुलाच्या बिया मिळाल्या आहेत. मित्रांनो, मी त्या तुमच्यासोबत वाटून घेईन. धन्यवाद मुंगीताई. खरंच आम्ही खूप आभारी आहोत. मुलांनो, कावल्याने बिया घरट्यातून फेकून दिल्या. चिमणीने बिया सोलण्याचा कंटाळा आला म्हणून ती खेळायला गेली. मुलांनो, खारुताई ही खूप चपळ होती, पण खेळता खेळता तिने सर्व बिया खाऊन टाकल्या. कोकिळा मात्र कामासाठी वेळच नव्हता. मुलांनो, या पाठामध्ये फक्त मधमाशीने विचार केला की या बियांचे काय करावे. तिने एकटीने खड्डा खणला आणि बिया रुजत घातल्या. मुलांनो, पावसाळा आल्यावर मधमाशीने लावलेल्या बियांपासून सुंदर झाडे तयार झाली. तिला खूप फुले मिळाली. म्हणजेच कष्टाचे फळ नेहमी गोड असते. मुलांनो, मधमाशी सारखे कष्टाळू बना, आळस करू नका. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवीन शैक्षणिक व्हिडिओसाठी लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.